इराण, इस्रायल आणि अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईची भीती निर्माण झाल्याने आज बुधवारी कोल्हापूर शहरात गॅस एजन्सीसह पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी उसळली होती. तर शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब लांब रांगा लागल्या होत्या. गेल्या 2 दिवसांपासून पेट्रोल टंचाई निर्माण होणार, दरवाढ होणार अशा अफवा वेगाने पसरल्या. परिणामी उमा टॉकीज, पार्वती टॉकीज परिसर, कावळा नाका, खानविलकर पंप, कसबा बावडा यासह उपनगरातील सर्वच पंपांवर दुचाकी आणि 4 चाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आज सकाळपासून पेट्रोलसाठी रांगा लागल्याने अनेकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली. नमस्कार. आज आपल्या इथं पेट्रोल पंपावर उद्यमनगरमध्ये कोल्हापूरमध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे. आपल्याला याचं कारण मुळात म्हणजे आता पेट्रोल संपलंय म्हणून आहे का अफवा आहे का काय हे समजत नाहीये. कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्याकडे भरपूर साठा आहे. भरपूर साठा असेल तर पेट्रोल पंप का बंद आहेत हा एक प्रश्न मोठा पडला आहे की पेट्रोल पंप जर बंद ठेवलेत आणि साठा जर असेल तर वितरित का नाही व्यवस्थित त्याचं डिस्ट्रीब्युशन करतायत. याच्यावरचा जरासा विचार करावा. प्रशासनानं पेट्रोल पंप का बंद ठेवलेत याच्यावर पण विचार केला पाहिजे. जर तुम्ही म्हणता साठा भरपूर शिल्लक असताना आज जनतेला वेटीस ठेवून तुम्ही जनतेला उन्हात ताणात थांबवलेल्या लेडीज लोक आहेत, लहान मुलं आहेत, व्यावसायिक बंधू आहेत, काही नोकरदार आहेत. नोकरदारांना आज काही बाहेर गावात नाही तर 50-60 किलोमीटर ट्रॅव्हलिंग करून येतात. 100-200 रुपयाचं पेट्रोलमध्ये त्यांना भागत नाही आहे. आज काही ठिकाणी रेशनिंग पद्धतीने 200 रुपयाचंच पेट्रोल दिलं जाते. त्या माणसाचा 300 रुपये पेट्रोल लागलं तर त्यांनी 2 पेट्रोल पंपावर रांगेत थांबायचं का? कामधंदा सोडायचा का पेट्रोल पंपासाठीच नुसतं फिरत बसायचं? याच्यावर जरा जनतेला सहकार्य करून प्रशासनानं याच्यावरती कठोर निर्णय घेऊन लवकर वितरक कडनं व्यवस्थित पेट्रोल सप्लाय करावा आणि अशी गर्दी होऊ नये आणि लोकांना वेटीस धरून द्या. नमस्कार, मी अजित तुरंबेकर. मी 1 तास झालं पेट्रोलच्या लाईन मध्ये आहे आणि ऊन पण खूप आहे आणि पेट्रोलला इथं खूप लाईन लागली असल्यामुळे गर्दी आहे. त्यामुळे उन्हाचा पण त्रास होत आहे, सगळ्या नागरिकांना त्रास होत आहे. कलेक्टर साहेबांनी काल सांगितलं होतं की पेट्रोलचा साठा खूप आहे तरी पण इतक्या रांगा का लागत आहेत असा प्रश्न सगळ्या जनतेला भासवत आहे. तर काही पंपांवर एका वाहनाला केवळ 200 रुपयांपर्यंत पेट्रोल देण्याची मर्यादा घातली होती. तसेच काही पंप पेट्रोल अभावी बंद ठेवण्यात आले होते.